हॅलो 12 प्रतिनिधी अर्जावले. हॅलो चेंडू पडायच्या आधी 12 प्रतिनिधी पाठवा. अर्जावले संघ 2 धाब्यांची पॅनल्टी आहे नाहीतर. हॅलो 12 प्रतिनिधी लवकर या. ओवळे संघाचा 12 प्रतिनिधी. हॅलो हॅलो अश्विन पाटील स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायक एंड वरती आपण पाहतोय सागर गायकवाड. पहिला चेंडू ब्लॉकल मध्ये फेकला जातोय. सन्मानजनक खेळून काढलाय आणि एकेरी धावडी आहे. आणि मायक्रोफोन वर येतील कृष्ण गायकवाड. हॅलो धन्यवाद रोहित गायक. दरम्यान ह्या चेंडूवर एक चौकार. या 4 धावांच्या वतीने धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावलकर 5. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू चौकार. गाव विरुद्ध ववले असा सामना पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा तयार. राईट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू खेळून काढलाय. डीप मिडल क्षेत्रामध्ये चेंडू अडवतोय. तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय सागर आणि अश्विन. गुड रन बिटवीन द विकेट. या चेंडूवर एकूण धावा आल्या 1. हे एकेरी धावसंख्या वधारते. धावपळ धावा लागतात एकूण 6. गोलंदाज तयार होतोय. मयूर हलक्या चेंडू ग्लान्स केलाय. शॉर्ट स्क्वेअरला चेंडू अडवतोय, उचलतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही. ह्या एकेरी धावसंख्या पुन्हा एकदा वधारते. 7 फॉर विदाउट लॉस बवले. आर्या बवले विरुद्ध जुबिगाव असा सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव निश्चितच. धावसंख्या 8. ओमकार मित्र मंडळ पोळंजे आयोजित स्वर्गीय लक्ष्मणदादा स्मृती चषक 2020 वर्ष पहिले या क्रिकेट शृंखलेच्या माध्यमातून तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. गोलंदाज तयार. हा चेंडू बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर बिनबाद 8. चांगला गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच गोलंदाज मयूर यांनी तिखट मारा केला. वाखण्याजोगी गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, पण नंतरच्या चेंडूवर टप्प्यावर नियंत्रण ठेवला. धावा रोखण्यात यश प्राप्त केलंय.
नंतर 4 चेंडू धावा दिल्या फक्त 3, म्हणजे चांगली गोलंदाजी म्हणता येईल पहिल्या बंधनकारक षटकामध्ये जुगावची दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गदे रतन. सागर आणि अश्विन यांनी डावाची सुरुवात केली. अतिशय दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिला एक षटक संपलाय. ऋतन गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. विशालकर इंटच्या बाजूने राईट हँड ओव्हर तो मारा करतोय. ऋतांशु हा गोलंदाज. ऋतांशु पाटील हा नवीन गोलंदाजी मार्गावर तयार होतोय. राईट हँड ओव्हर तो मारा करतोय. इडसालकर इंटच्या बाजूने. सागर तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. गुडलेन स्पोर्ट चेंडू पडला. चेंडू थोडीशी उचली घेतली आणि बाहेरच्या बाजूला चेंडू निघाला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे ती फक्त 8. बिनबाद 8. एक चांगली सुरुवात म्हणता येईल जुगावची. कारण इथे मात्र आज छोटासा मैदान आहे. ह्या मैदानात चौकार षटकांचे आतिशबाजी होते. हा चेंडू अक्रॉस लाईन ब्युटिफुल शॉट पाहायचा. हा जलमार्गा चेंडू सी मारेशिवाय दणदणीत षटकार. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपलकावर 14. ऋतांशु याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवलाय. चांगला चेंडू अक्रॉस लाईन चेंडू खेळून काढला. फाईन लेगच्या वरून एक दणदणीत षटकार. या 6 धावांच्या वतीने सागर खेळतो वैयक्तिक 1 चौकार 1 षटकार सहाय्याने 5 चेंडू सामना करताना 12 या धावसंख्येवर. आर्या स्पोर्ट वळवले एक अतिशय चांगला संघ. अजय रिव्हर्स स्वीप दमदार फटका. अनदर 6. व्हॉट इज 6. एक्सलंट. धावसंख्या झपकन वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावफलकावर 20 विदाउट लॉस. सागर यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रिव्हर्स स्वीपचा हा फटका आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट हा फटका. या फटक्याने एकूण धावा आल्या 6. एकूण धावसंख्या वधारते. 20 फॉर विदाउट लॉस. आर्या ववले जुगाव विरुद्ध आर्या ववले असा हा सामना पाहायला मिळतो. ऋतांशु तयार. हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. पंचाने 1 वॉर्निंग घोषित केले. हॅलो. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. निर्धावित चेंडूची सांगता होते. शत्रश व्यूहरचना. मिड विकेट. फाईन लेग. लॉंग ऑन. लॉंग ऑफ. डीप एक्स्ट्रा कव्हर. बॅकवर्ड शॉर्ट लेग. गल्ली शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. चांगलं क्षेत्र सजवलंय. सागर चांगली फलंदाजी करतोय. 7 चेंडूंचा सामना करताना 1 चौकार 1 षटकार 12 धावांची एक चांगली कामगिरी करतोय. हा चेंडू चांगला फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषा जवळ. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. सागर बॅक टू पॅव्हेलियन. पहिला झटका पहिला हादरा भेटतोय आर्या स्पोर्ट ववले संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या पाहावी धावपलकावर 1 बाद 20. नवीन फलंदाज अमित मुंगाजी. स्ट्राईकला अश्विन.
फलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा. हिमांशु पाटील लेफ्ट हँड ओव्हर द मार्क, स्ट्राईकला अश्विन. जबरदस्त पॉवरफुल फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने. हा एक खणखणीत चौकार. धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या 24 पर 1 विकेट लॉस आर्य बावले. लास्ट मॅन आउट सागर. 9 डिलिव्हरीज अँड 18 रन्स. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय जुगाव विरुद्ध आर्या ववले. हा मोठा सामना, दोन्ही संघ बराडे संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू, अतिशय चांगला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशालकडे इंच्या बाजूने हिमांशू तयार होतो, लेफ्ट हँड ओव्हर द मार्क करतो. हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. पंचांकडे जोरदार अपील, चेंडू पायाला लागला, पंचांकडे जोरदार अपील केली. हा निर्धाव चेंडूची सांगत होती. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 24 फॉर 1 विकेट लॉस आर्या बावले. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. जोरदार अपील केली पंचांकडे, पंचांनी अपील फेटाळून लावली. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 1-24. गोलंदाज तयार हिमांशु पाटील, सागर, अश्विन. हा चेंडू खरोखरच चांगला चेंडू, गुडलेस स्फोट चेंडू पडला, थोडीशी उसली घेतली, निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर 24. पाली संघाचा बारक्या शेळके यांनी खरंच आज चांगली फलंदाजी केली. 5 चेंडू आणि 5 चेंडू लगातार 5 षटकार मारले आणि प्रेक्षकांची मन जिंकली. दरम्यान पुन्हा एकदा हिमांशू तयार होतोय. अश्विन, हा चेंडू अक्रॉस लाईन चेंडू खेळून काढला, चेंडू अडवणार, खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण. हे एकेरी धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावर 1-25. भेदक मारा करतो, तिखट मारा करतोय हिमांशू. पहिल्या चेंडूवर चौकार, नंतर 2 चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर एकेरी धाव, म्हणजे कमबॅक केलं पूर्णपणे. जोगाव संघाने वापसी केले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमित मुंगाजी तयार होतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा स्लोवर चेंडू होता, ह्या चेंडूवर बीट झालाय अमित मुंगाजी. निर्धाव चेंडूची सांगता झाले. धावसंख्या रोखण्यात पूर्णपणे यश मिळतोय. पहिला गोलंदाज मयूर, धावा दिल्या 8. दुसरा गोलंदाज ऋतांशू, धावा दिल्या 12. आणि हिमांशू यांनी आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, धावा दिल्या फक्त 5. चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, अडवतोय, उचलतोय. दुसरी धावण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. ह्या चेंडूवर एकूण धावा आल्या 2. धावसंख्या वधारते 27. 18 चेंडूंचा खेळ संपला आतापर्यंत. एकूण धावसंख्या 27. 1 विकेट लॉस आर्या बावले. जुगाव विरुद्ध आर्या बावले असा हा सामना पाहायला मिळतोय. रायगड असोसिएशनचे रायगड जिल्हा अध्यक्ष बीजेपीचे कार्यकर्ते, युवा कार्य सम्राट राकेशजी गायकवाड साहेब, या आपण आपलं स्वागत होतोय, आपलं मनपूर्वक स्वागत. तर बोलूया आपण सामन्याकडे. रायगड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशजी गायकवाड साहेब यांचं तर आगमन होतं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दरम्यान धावसंख्या पाहायला धावफलक 27. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. गोलंदाजी मार्कवर शेवटचा गोलंदाज विजेंद्र भोईर तयार होतोय. राईट हँड ओव्हर द मारा करतो, स्ट्राईकला अश्विन. जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीम आरशे बाहेर, उत्तुंग षटकार. 1-33. जबरदस्त फटकाच, पहिल्या चेंडूवर एक दणदणीत षटकार. वीरेंद्र भोईर याच्या पहिल्या चेंडूवर अप्रतिम फटका, चेंडू सरळ जातोय लॉंग ऑन सीमारेषे बाहेर, उत्तुंग षटकार. एकूण धावसंख्या 1-33. अश्विन तयार.
सिक्स कुठे वीरेंद्र भोईर पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द मारा करतो स्ट्राईकला अश्विन. चेंडू तर लॉंग ऑनला चेंडू अडवतोय, उचलतो, फेकतोय. एकदा पूर्ण दुसरी धावांचा प्रयत्न पंचांकडे होतो. अपील पंचाने आपली स्वीकारली. अश्विन बॅक टू पॅव्हेलियन. 2 बाद 34 धावा. शेवटचा फलंदाज अश्विन बाद होतोय. वैयक्तिक 14 धावसंख्या काढून तो बाद झालाय. नवीन फलंदाज अजय. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज धावबाद झालाय. एकूण धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायची झाली तर 2 बाद 34 अशी धावसंख्या पाहायला मिळते. आर्या ओवळे संघाची नाणेफेकीचा काऊल हारल्यानंतर जोगाव विरुद्ध खेळताना गोलंदाज वीरेंद्र तयार. वीरेंद्र भोईर एक आक्रमक गोलंदाज. हिमांशू यांनी चांगली गोलंदाजी केली. धावा दिल्या फक्त 7. पहिला गोलंदाज मयूर यांनी धावा दिल्या 8. दुसरा गोलंदाज ऋणांशू यांनी धावा दिल्या 12. गोलंदाजीवर पुन्हा एकदा गोलंदाज वीरेंद्र भोईर तयार होतोय. खेळण्यासाठी अजय एक आक्रमक स्फोटक फलंदाज. पहिला चेंडू जबरदस्त फटका, झेल सुटला. एक धाव तर पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येत नाही अजून. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 3 धावा सहज पूर्ण केल्यात. पंचांचा इशारा आणि ह्या 4 धावा. ह्या 4 धाव्यांच्या वतीने एकूण धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38 फॉर 2 विकेट्स लॉस. 38 धावसंख्या. जबरदस्त कमबॅक केलाय. अजय गायकवाड चांगला खेळतोय. एक स्फोटक फलंदाज या पंचकृषीतील अजय गायकवाड तयार. वीरेंद्र राईट हँड उर्दू मारा. हा चेंडू बॅटची काढा घेऊन पाहायचा आहे. चेंडू तो पॉइंटला चेंडू अडवतोय, उचलतोय, फेकतोय. या चेंडूवर एक धाव, या एकेरी धावसंख्या वधारते. 39 फॉर 2 विकेट लॉस. आर्या बावले. अश्विन आणि सागर यांनी डावाची सुरुवात केली. चांगली सुरुवात होती पण गोलंदाज हिमांशू यांनी चांगली गोलंदाजी केली. आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या आणि धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त केलं हिमांशू या गोलंदाजाने. शेवटचा गोलंदाज वीरेंद्र तयार. अमित मुंगाजी एक चांगला फलंदाज. पंचांकडे जोरदार अपील. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर. धावसंख्या येते 39. पहिल्या सत्रातील या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज वीरेंद्र भोईर तयार होतोय. चांगली गोलंदाजी करतोय. अमित मुंगाजी ज्याच्याकडून भरपूर अपेक्षा संघाला. अमित तयार. जबरदस्त गोलंदाजी. 22 रूपाने एक धाव निश्चितच. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहणे 40. ओव्हर 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये आर्या स्पोर्ट वॉली विरुद्ध खेळताना जोगाव संघाला जबरदस्त क्रिकेटचा घमासान, क्रिकेटचा युद्ध पाहायला मिळतं या मैदानावर. नाणेफेकीचा कौल जिंकला जोगाव संघाने आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आणि गोलंदाजी करताना पहिला गोलंदाज मयूर भोईर यांनी भेदक मारा केला, तिखट मारा केला. 1 चौकारचा मार खाल्ला पण धावा दिल्या फक्त 8. दुसरा गोलंदाज ऋतांशू यांनी धावा दिल्या 12. त्याच्यात 2 षटकार आणि 1 फलंदाज बाद केला. हिमांशू यांनी धावा दिल्या फक्त 7. अप्रतिम गोलंदाजी केली आणि शेवटचा गोलंदाज विजेंद्र यांनी धावा दिल्या फक्त 13. त्याच्यामध्ये 1 षटकार, 1 चौकार, 1 फलंदाज बाद करण्याला यश प्राप्त झालं. एकूण 24 चेंडू आणि धावा जमवल्या आर्या ओवळे संघाने 40. जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये जोगाव संघाला 24 चेंडू आणि 41 धावांची गरज.
हॅलो. 24 चेंडू आणि 41 धावांची गरज असणारे जोगाव संघाला आर्या स्पोर्ट वॉलीविरुद्ध खेळताना दुसरा सत्र सुरू होतोय. यतीन आणि ऋतांशू ही जोडी मैदानात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ववळे संघाचा राजेंद्र. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज असणारे तिजोगाव संघाला पहिला षटक हा बंधनकारक षटक, पॉवर प्लेचा षटक. दोन क्षेत्ररक्षण सीमारेषेत ताबा घेऊ शकतात. लॉंग ऑन, अनेक लॉंग ऑफ, बॅकवर्ड शॉट लेग पॉइंट, डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंट. गोलंदाज तयार. राजेश. यतीन भोईर तयार. पहिला चेंडू, जबरदस्त चेंडू, वाटेड सुपर डिलेव्हरी, गुडलेन स्फोट चेंडू पडला, झपकन चेंडू आतमध्ये आला, फलंदाज बीट झालाय चेंडूवर. राजेंद्र पुन्हा एकदा तयार होतोय. ईर्षागड इंडच्या बाजूने यतीन तयार. राईट हँड ओव्हर द मारा. जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा चेंडू, पण इथे मात्र पंचांचा इशारा, स्वैर मारा होतोय. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्या 1, संघ जाऊन पोचतो 1 वर. जोगाव विरुद्ध ववळे असा मिळतोय. हॅलो चेक. हॅलो. हॅलो. प्रेक्षकाचा खेळ संपला. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 2 वर.
2-2 अशी अवस्था पाहायला मिळते मैदानावर. जुगाव संघाची 24 चेंडू आणि 41 धावांचा पाठलाग करताना दमछाक पाहायला मिळते दुसऱ्या सत्रामध्ये. पण तेव्हा राजेश भेदक मारा, तिखट मारा, वाकणे जो गोलंदाजी केली, प्रेक्षकांची मन जिंकली या मैदानावर. ऋतांशू आणि जतीन या दोघांच्या खांद्यावर जोखीम असणार आहे. हे दोन्ही खेळून एक चांगली खेळी दाखवायला हवी आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. अतिशय महागड असं आव्हान. पण इथे मात्र 2 मोठे फटके आले तर सामना एक बाजूने चुकू शकतो. पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती राजेश गोलंदाजी. वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरा. निखिल मुंगाजी गोलंदाजी मार्कवर तयार होतो. विरशागड इंडच्या बाजूने स्ट्राईकला येतो जतीन. निखिल मुंगाजी एक जबरदस्त गोलंदाज. पहिला चेंडू, चेंडू हवेमध्ये पायाचा झेल होणार का? आणि हा झेल टिपका. तिसरा मोहरा गारद झालाय जुगाव संघाचा. जबरदस्त कमबॅक केला ओले संघाने. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. जतीन बॅक टू पॅव्हेलियन. निखिल मुंगाजी पहिला चेंडू. जतीन लॉंग ऑफ चौरी षटकार मारण्याचा प्रयत्न केला, एक झेल पकडला आणि जतीन याच्या पारीचा अंत झाला. खेळण्यासाठी मैदानात मयूर स्वतः कर्णधार मयूर मैदानात. आता मयूरला जाण्याला हवंय. उर्वरित 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. ह्या मैदानावर काही महाग नाही आहेत कारण छोटासा मैदान आहे. हे मैदान चौकार षटकांची आतिषबाजी नेहमीच पाहायला मिळते. 5 षटकामध्ये 102 धावांचा चौक विरुद्ध वारदोली, पण वारदोली संघाने सहज पूर्ण केल्या. हा मैदानाचा इतिहास. जर मयूर आणि ऋतांशू यांनी जर चांगली कामगिरी केली तर निश्चितच कमबॅक करू शकतो या सामन्यामध्ये जुगाव संघ. मयूर तयार, निखिल तयार. निखिल मुंगाजी एक आक्रमक चांगला गोलंदाज. ऋतांशू तयार. ऋतांशू याच्या बॅट मधून निघाला हा पाहायचा आहे. एक दमदार षटकार, बिग हिट. 86. जबरदस्त फटका, चेंडू जातो सी मारेशे बाहेर. षटकार. ऋतांशू एक रायगडचा प्रोफेशनल खेळाडू, सर्वांच्या परिचयाचा हा खेळाडू ऋतांशू. जी क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. या चेंडूवर षटकार. या 6 धावांच्या मोबदल्यात धावसंख्या होत. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 8. उर्वरित काही चेंडू शेष. गोलंदाज पुन्हा तयार. 36 धावा अजूनही पाहिजेत. 34 धावा. हा चेंडू फुटा, चेंडू फुल केलाय. चेंडू सी आणि 6. व्हॉट इज 6? एकूण धावसंख्या आहे 14. ऋतांशू जबरदस्त फलंदाजी करतोय. 2 चेंडू 2 षटकार. 15 चेंडू आणि 27 धावा. समीकरण बोलतोय. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. लगातार 3 फलंदाज बाद झाले. असं वाटलं की जोगाव अडचणीत येतो की काय, पण आपल्या खांद्यावर पूर्ण जोखीम स्वीकारले ऋतांशू या फलंदाजाने. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. निखिल तयार. निखिल मुंगाजी स्ट्राईकला. ऋतांशू एक आक्रमक स्फोटक फलंदाज. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो व्हायडिश लॉंग. आपला चेंडू अडवणार तोपर्यंत या चेंडूवर एकूण धावा 1. धावसंख्या वधारते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15. 14 चेंडू अजूनही 26 धावांची गरज. 14 चेंडू 26 धावांची गरज. ट्राय करतो स्वतः कर्णधार मयूर. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील हा एक जबरदस्त सामना पाहायला मिळतो. काटेकी टक्कर, बिग फाईट मुकाबला पाहायला मिळतो मैदानावर. निखिल अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, धोका होऊ शकतो, पण एक धाव निश्चितच. एका धावेच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 16. उर्वरित 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज.
13 चेंडू 25 धावांची गरज. जोगाव संघाला आर्या ओवळे स्पोर्ट्स संघाचा पाठलाग करताना जबरदस्त क्रिकेट पाहतो. निखिल मुंगाजी राईट हँड उर्ध्वमारा करतो. ऋतांशू हा चेंडू खेळून काढला व्हाय डिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने. एक धाव पूर्ण. एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला धावपलकावर 17. आता उर्वरित 2 षटक बाकी आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12ची सरासरी राखावी लागेल. ऋतांशू आणि मयूर ही जोडी मैदानात. ऋतांशू रायगडचा एक वंडर बॉय मैदानात. इथे मात्र 12 चेंडू आणि 24 धावा. काय होणार या सामन्यामध्ये? कोण आपलं अस्तित्व टिकवणार या शृंखलेमध्ये ते थोडं उशिरा समजणार. 6 चेंडू 2 षटकार आणि 15 धावांची एक आक्रमक खेळी करतो या मैदानावर ऋतांशू जोगाव संघाचा. वर्ल्ड टेलिव्हिजन क्रिकेट लाईव्ह इव्हेंट्सद्वारे हे सामना आपण घरी बसला पाहतोय. त्यांचे मालक शैलेश भोईर यांचं मनपूर्वक स्वागत. तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांनी आता मोबाईल्स ऑन केलेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. वळूया सामन्याकडे. उर्वरित 12 चेंडू आणि 24 धावांची गरज. 12 डिलिव्हरीज फॉर 24 रन्स. विन टू जोगाव. गोलंदाजी मार्ग किशोर म्हात्रे तयार होतोय. जबरदस्त गोलंदाज ज्याने अनेक टुर्नामेंटमध्ये आपण नाव कमवलं तो किशोर तयार. लेफ्ट हँड राऊंड मार करतो. हा चेंडू बॅटची कडा घेतो. चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री दिशेने. चेंडू सी मार्च बाहेर चौकार. धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 21 फॉर 2 विकेट लॉस. 3 विकेट लॉस जोगाव. उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. स्ट्राईक होते ऋतांशू. एक आक्रमक रायगडचा प्रोफेशनल खेळाडू ज्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे असा एक आक्रमक स्फोटक फलंदाज ऋतांशू तयार. 11 चेंडू 20 धावा. किशोर तयार. लेफ्ट हँड राऊंड मारा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील. दरम्यान ऋतांशू हा तंबूत परततोय. ते बॅटची कडा आणि इथे मात्र फलंदाज बाद. हॅलो, पंचांचा निर्णय अंतिम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे.
हॅलो एक मिनिट चेक करता एक मिनिट फक्त दोन्ही टीमने एक एक कॅप्टन या दोन्ही टीमचा एक एक या एक कॅप्टन फक्त एक कॅप्टन या एक कॅप्टन आर्यावले एक कॅप्टन या फक्त आर्यावले संघाचा एक एक प्रतिनिधी एक कॅप्टन या फक्त एक एक कॅप्टन पंचांशी वाद घालू नका ना प्लीज एक एक फक्त फलंदाज
10 चेंडू 20 धावा. बॉल उकला 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे जोगाव संघाला. एखादा चौकार एखादा षटकार जर आला तर कदाचित कमबॅक पूर्णपणे वापसी करू शकतो जोगाव संघ. 9 चेंडू आणि 20 धावा. ह्या चेंडूवर एक चौकार का षटकार हवा आहे. हा चेंडू चांगला फटका. एक धाव तर निश्चितच एका धाब्याच्या मोबदल्यात धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या पाहायला 22. उर्वरित 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. ती आर्यस्वट ओवळीविरुद्ध खेळताना जोगाव संघाला. स्ट्राईकवर मयूर भोईर. गोलंदाज किशोर म्हात्रे तयार. ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर निश्चितच एकेरी धावसंख्या वधारते. एकूण धावसंख्या 24. उर्वरित 7 चेंडू आणि 18 धावांची गरज. 7 चेंडू आणि 18. एखादा षटकार जर आला ह्या चेंडू चौकार जर आला तर पूर्णपणे कमबॅक वापसी करू शकतो जोगाव संघ. किशोर तयार. लेफ्ट हँड राऊंड मारा करतोय. हा चेंडू पंचांकडे जोरदार अपील. षटक संपलाय. शेवटचा षटक बाकी असणार आहे. शेवटच्या षटकात धावा पाहिजे त्या एकूण 18. 6 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. शेवटच्या षटकामध्ये एकूण धावसंख्या 23. स्वागत. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज आहे जोगाव संघाला. स्वतः कर्णधार मैदानात मयूर. गोलंदाज अश्विन तयार. दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. एक धाव निश्चितच. उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 17 धावांची गरज आहे. एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर जोगाव संघ पूर्णपणे कमबॅक वापसी करू शकतो या सामन्यामध्ये. मयूर एक आक्रमक फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. मयूरच्या बॅटमधून एखादा षटकार जर आला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो जोगाव संघ. 6 चेंडू आणि 17 धावा. गोलंदाज तयार. बॅटची कळा आणि ते मात्र मयूर याच्या पारीचा आणतो. मयूर बॅक टू पॅव्हेलियन. एक मोठा झटका भेटतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 17 धावांची गरज जोगाव संघाला आर्या स्पोर्ट वर्ल्ड खेळताना. नवीन फलंदाज वैभव भोईर मैदानात. भिंगार संघाचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समान कक्षेच्या डाव्या बाजूला संपर्क साधला ताबडतोब. नवीन फलंदाज वैभव. पाच चेंडू आणि 17 धावा. ह्या मैदानात काही घडू शकतो. छोटासा मैदान आहे. जर एखादा चौकार षटकार जर आला तर सामना कमबॅक करू शकतो जोगाव संघ. हा चेंडू जबरदस्त फटका. पायाचा झेल होणार काही मात्र किशोरने चांगला झेल पकडलाय आणि वैभवाच्या पारीचा अंत झालाय. वैभव बॅक टू पॅव्हेलियन. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज.
कोण रे आला हिमांशू. नॉन स्ट्राईक हिमांशु पाटील नवीन फलंदाज. अश्विन तयार, राईट हँड राऊंड मारा करतोय. चेंडू हवेमध्ये पायाचा झेल होणार कारण हा झेल टिपलाय, फलंदाज बाद झालाय. 3 चेंडू आणि 17 धावा. हॅट्रिक घेतली. अश्विन एक चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स, तिसऱ्या चेंडूवर विकेट्स, म्हणजे हॅट्रिक साधले आहे. आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक साधले ह्या मैदानावर गोलंदाज अश्विन या गोलंदाजाने. कोण आला बॅट्समॅन? कोण आहे बॅट्समॅन? बॅट्समॅन कोण आहे? नवीन फलंदाज हार्दिक. 3 चेंडू आणि 17 धावा. वाशी. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज असणारे शेवटच्या निर्णय क्षणी जुगाव संघाला ववले विरुद्ध खेळताना गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पायाचा झेल होतोय का? 1 धाव निश्चितच. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. धावसंख्या वधारते, एकूण धावसंख्या 25. भिंगार संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. व्हेज बिर्याणी आहे का? कोण वाईट केला का त्याने? स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू दुसऱ्या सीमाच्या बाहेर. 4 धावा. शेवटचा 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. हार्दिक. हार्दिक तयार. क्रॉस लाईन ब्युटिफुल शॉट. चेंडू सीमारेषे बाहेर उत्तुंग षटकार. ववळे संघाचा संघनायक आणि भिंगार संघाचा संघनायक नाणेफेकीचा कौल करण्यासाठी ताबडतोब व्हायचे. मॅन ऑफ द मॅच. काढू पण. राजेंद्र. 2 धावा 2 विकेट. सर्कलवर ओवले संघ. ववळे संघाचा राजेंद्र गोलंदाज. 2 धावा 2 विकेट. पहिल्या षटकामध्ये 2 धावा आणि 2 विकेट्स मिळवल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मागे ठरलाय तो राजेश.